चवीमध्ये कोणताच बदल नाही. जास्त तेलामध्ये तळायचं नाही. आज आपण एक ट्रिकने आणि नवीन पद्धतीने चमचमीत बटाटे वडे करून घेणार आहोत, तेही 1 चमचा तेलामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बटाट्या वड्यासाठी इथे आता आपण साहित्य बघणार आहोत. इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत, त्याची साल काढून घेतली आहेत. 5 ते 6 मिरच्या घेतल्या आहेत, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी पुदिनाची पाने आणि इथे 1 वाटी बेसनाचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचे जिरे घेतले आहेत, अर्धा चमचे धणे घेतले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जिरे, धणे, लसूण, मिरच्या सर्व एकत्रित करून छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरला. मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे तुकडे करून घालून घ्यायचे आहे आणि छान अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे बेसनचं पीठ घेतलं आहे, तर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. बेसनच्या पिठात अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि हे कोरडं पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी कोरड्या पिठात आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं आहे. पीठ अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे, कारण जर आपण जास्तीचं पाणी घालून मळून घेतलं तर एकदम गुठळ्या खूप जास्त होतात. तर थोड्या थोड्या पाणी घालून पीठ मळलं तर गुठळ्या कमी होण्याच्या जास्त शक्यता असते आणि आपलं पीठ मळायलाही आपल्याला खूप सोपं जातं. तर इथे आपलं बटाट्याच्या वड्यासाठी पीठ मळून रेडी झालं आहे. तर इथे बघू शकता, अगदी घट्टही नाही, अगदी पातळही नाही, सैलसर असं पीठ मळून घेतलं आहे आणि त्यावर झाकण लावून पीठ सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. आणि इथे 2 चमचे कढईमध्ये तेल घालून घेतले आहे आणि अर्धा चमचे मोहरी घालून घेतली आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. मिक्सरला तयार केलेले वाटण आपण या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीमध्ये आपण पुदिनाची पाने चिरून घालणार आहोत, तेही आपण छान मिक्स करून घ्यायचे. तेलामध्ये छान परतवून घेणार आहोत. त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. तर इथे आपला मसाला आपण तयार करून घेणार आहोत आणि छान त्याला फिरवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटासाठी मसाला छान परतवून घ्यायचा आहे आणि आता गॅस बंद करून घेणार आहोत. बटाटे आपण इथे हाताने मॅश करून घेणार आहोत. बटाटे मॅश करून झाले आहेत, तर आपण इथे तयार केलेला मसाला आपण घालून घेणार आहोत बटाट्यांवर. तर यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. 1 चमचा इथे चाट मसाला घालून घेत आहे. चाट मसाल्याने वड्याला चव अप्रतिम अशी येते. तर इथे हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि बटाट्याचं इथे सारण रेडी झालं आहे वड्यासाठी. तर आपण आता छोटे छोटे बटाटे वडे तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, अगदी लिंबाच्या गोळ्या एवढे मी एक छोटे छोटे वडे तयार करून घेते. अशाच पद्धतीने आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, आपले सर्व बटाटे वडे रेडी झाले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आपण तेलामध्ये बटाटे न तळता आज आपण 1 चमचा तेलामध्ये बटाटे वडे करून घेणार आहोत. तर मी इथे अप्पम पात्र घेतलं आहे, त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घेणार आहोत. आपलं पात्र मी हे आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं. तर इथे आपलं बेसनचं पीठ जे आपण तयार केलं होतं ते आपण आप्पे पात्रामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने बेसनचं पीठ घालून घेते. अगदी सर्व बाजूने असे मी बेसनचं पीठ घालून घेते आहे. तर आपण तयार करून घेतलेले बटाट्याचे वडे आपण या आप्पे पात्रामध्ये घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी एक बटाटे वडे आप्पे पात्रामध्ये घालून घेत आहे. तर इथे सर्व बटाटे वडे आपण आप्पे पात्रामध्ये घालून घेतले आहे. त्यावर आपण बेसनचं पीठ घालून घेणार आहोत. तर इथे बघू शकता, सर्व आप्पे पात्रांमध्ये मी वरून बेसनचं पीठ घालून घेत आहे आणि वरून मी अर्धा चमचा तेल
आप्पे पात्रांवर सोडत आहे। गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवून झाकण लावून बटाटे वडे 5 ते 6 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। 5 ते 6 मिनिटं झाली आहेत। आता आपण झाकण उघडून बघणार आहोत। तर इथे बघू शकता आपले बटाटे वडे वरनं छान शिजलेले असे दिसत आहे। तर आपण एक एक बटाटा वडा चमच्याच्या साहाय्याने उलटा करून घेणार आहोत। तर इथे आपण हळूवारपणे एक एक बटाटा उलटा करून परत आपण उलट्या बाजूने छान असे क्रिस्पी होईपर्यंत लो टू मीडियम हीटवर गॅस ठेवून दुसरी बाजूही छान अशी भाजून घेणार आहोत। पाच ते 6 मिनिटांसाठी झाकण लावून खालची बाजूही छान वाफवून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटं झाली आहेत आणि आपले बटाट्याचं झाकण काढून बघून घ्यायचं आहे बटाटे शेकलेत का नाही खालच्या बाजूने। जर कच्चे असतील तर आणखीन 2 ते 3 मिनिटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत। बटाटे वडे छान शेकून झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। इथे बघू शकता आपले कमी तेलामध्ये अगदी बटाटे वडे रेडी झाले आहेत। तर इथे बघू शकता आपले बटाटे अगदी कमी तेलामध्ये आणि खूप सुंदर असे दिसत आहेत। हवं तर तुम्ही पावासोबत ग्रीन चटणी लावून खाऊ शकता, पण मी इथे ग्रीन चटणी केली नाहीये, नुसतेच बटाटे वडे केले आहेत। हवं तर तुम्ही पावासोबत खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता। बटाटे वडे तळलेल्या बटाट्यां इतके चविष्ट लागतात। अशा पद्धतीची रेसिपी घरी तुम्ही नक्की ट्राय करा। थंडीच्या दिवसात तेलकट खायची इच्छा नसेल तर अशा पद्धतीचे बटाटे वडे नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।